हरिपूर रोडवर असणाऱ्या लोखंडी पुलावर बसवलेला भगवा ध्वज पोलीस आणि महापालिकेने काढल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिलांनी निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केलं। अखेर महापालिकेने ध्वज परत दिल्यानंतर वातावरण निवळलं। हरिपूर रोडवरील लोखंडी पुलावर भगवा ध्वज लावण्यात आला होता। 6 महिन्यांपूर्वी ध्वजाच्या कठड्याला धडकून एक नागरिक जखमी झाला होता। त्यानंतर ध्वज काढण्यात आला होता। परिसरातील नागरिकांनी ध्वज पुन्हा उभारण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला, पण अद्याप महापालिकेने परवानगी दिली नाही। अखेर नागरिक आणि तरुणांनी लोखंडी पुलावर ध्वज उभारला। दुपारी अचानक पोलीस प्रशासन आणि महापालिका अतिक्रमण विभागाने जेसीबी लावून ध्वज हटवला, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला। भाजप महिला मोर्चाच्या महामंत्री स्वाती शिंदे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली। शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला, तसेच रास्ता रोको आंदोलन केलं। महापालिकेने ध्वज परत द्यावा अशी मागणी केली। यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलीस फौज फाट्यासह हरिपूर रोड येथे आले। त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। शिंदे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी चर्चा करून अखेर महापालिकेने ध्वज पोलिसांच्या हाती दिला। पोलिसांनी ध्वज शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले।